आता आपल्याला निघायचंय. कुठे? कुठे म्हणजे रियाजाला. रियाजाला? अगं असं काय करतेस, विसरलीस? मम्माने सांगितलं होतं ते. हा, आता भरपूर कार्यक्रम येत आहेत आणि तुझे सूर लागत नाहीयेत, त्यामुळे रियाज तर करावा लागेल ना. हो, पण मग घरी काय सांगायचं? तो तुझा प्रश्न आहे, कारण रियाजाची गरज तुला आहे. कसं आहे, तुझे सूर जर नाही लागले तर बदनामी माझी होईल. हे सगळे तारा वझीला ओळखतात ना, तुला कुणीच नाही ओळखत. मी तारेवरची कसरत कधी संपणार आहे देव जाणे. ऐक ना, हे सगळं करायची ना मलाही काहीच हौस नाही. मला पण कंटाळा आलाय, पण तुझ्याचमुळे मी अडकली. माझ्यामुळे? नाहीतर काय, तुला तुझा शब्द पाळायचा असतो ना. मोठी हरिश्चंद्र लागून गेलीस तू. तू तुझा शब्द पाळण्यासाठी हे सगळं करतेस आणि भोगावं लागतंय मला. माझी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आणि त्यासाठी सुद्धा तूच जबाबदार आहेस. तारा मॅडम, ऐकून घ्या. फक्त माझा शब्दच नाही, माझा संसार, माझ्या माहेरची माणसं हे सगळंच आहे. आणि मी माझा शब्द नाही पाळला ना तर मी या सगळ्यांना गमावून बसेन. सगळे दूर जातील माझ्यापासून. म्हणून जोपर्यंत विठुरायाच्या मनात आहे तोपर्यंत मी हा शब्द पाळणार. अच्छा, म्हणजे माझं भविष्य तुझ्यावर अवलंबून आहे असंच म्हणावं लागेल ना. काही दिवस आले आहेत यार माझ्यावर. हे बघ, जे कारण देतेस ना तेच दे सगळ्यांना आणि चल. अहो, पण ते कारण कार्यक्रमाच्या वेळी लागू होतं. आता आपण रियाजाला जातोय. कोणाला कळणार आहे आपण कार्यक्रमाला चाललोय की रियाजाला ते? हा, आणि आता चोरी करायचीच आहे तर खोटं बोलायला कशाला घाबरायचं ना. रियाजला चाललोय. पहिल्यांदा सांगायचं ना. ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणतो, ओळखता नाही आलं. ऐश्वर्या मेंदळ्यांची गाडी बंद पडली आहे. नाही नाही, ठीक आहे, पोचलो. स्वागत आहे तुमचं राजकुमार मोटर्सचे ओनर. घरात परत येण्यासाठी ही सगळी नाटकं चालली आहेत ना? कुठली गाडी बंद पडली? ही काही हॅलो, ही नौटंकी माझ्या समोर करू नकोस हा, कारण तुला मी खूप चांगलं ओळखते. मला तुझा प्लॅन सांग काय. नाही झाली तर माझी मदतच होईल तुला, कारण या आधी पण तू माझी मदत न घेता खूप गोष्टी करायला गेला आणि तोंडावर पडला आहे ना, लक्षात? सगळं लक्षात आहे माझ्या. प्लॅनिंग असं आहे की तुमची कार रिपेअर करायची. मी सांगेन ते तुम्ही मला पैसे द्या आणि मी माझ्या घरी निघून जाईल. मूर्ख आहेस तू का मला मूर्ख समजतोस? हा, ही सगळी नाटकं करून तू परत घरात येशील आणि तुझे कारनामे करशील आणि मला कळणार नाही असं वाटतं? हे बघ, तू जरी ऍक्टिंग करून घरात आलास ना तरी तुला माझी मदत लागणार या घरात, कारण मी तुला खूप चांगलं ओळखते. परिस्थिती माणसाला बदलायला लावतात मॅडम. त्या परिस्थितीमुळे माणूस बदलतो. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही प्रयत्न जाऊ दे. एवढंच सांगतो की 4 दिवस घ्या, घराच्या बाहेर राहा. अन्न पाणी जेव्हा पोटात जात नाही ना तेव्हा माणसाला खरी परिस्थिती कळते स्वतःची. आणि केली की ही खूपशी काळी कृत्य केली मी. आता पुरे म्हटलं. स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, स्वावलंबी व्हायचंय, म्हणून हे राजकुमार मेकॅनिक्स गॅरेज एवढंच जमतं मला. हो, नाहीस. माझा अजिबात विश्वास नाहीये तुझ्या ह्या सगळ्या नौटंकीवर. असू शकतं. माझ्याकडनं तुम्हाला ते जाणवत नसेल मी बदललोय. असू शकतं. सॉरी. आणि मी प्रयत्न करीन ते पटवून द्यायचं, पण आता मी काही करू शकत नाही. ठीक आहे, मग जशी तुमची इच्छा. तुम्ही एक काम करा, माझी गाडी बनवा आणि चावी माझ्या घरी आणून द्या. नाही मॅडम, मी घरात येणार नाही. ओ, दॅट इज युअर लुकआउट. ऐका ना, ही चावी आणि हे बिल ऐश्वर्या मॅडमना द्यायचं. या ना आत या. नाही नको, आत नको, मी इथेच बरा आहे. तुम्ही प्लीज ऐश्वर्या मॅडमना सांगा ना की मी चावी आणि बिल घेऊन आलोय. त्यांची कार रिपेअर केली ना त्याचं. पण कोण आलंय सांगू?
राजकुमार मोटर्सचे मालक आलेत म्हणा, स्वतः आलेत चावी द्यायला. राजकुमार. बुबलू बुबलू, अरे ते गॅरेजचे मालक आलेत, कार रिपेअर केलीये त्यांनी, चावी द्यायला आलेत. कोणीतरी राजकुमार आहेत. काय आहे ते तरी सांग. दाखवते, खूप महत्वाची गोष्ट. ऐश्वर्या, तू सुद्धा ना. हीच ती महत्वाची गोष्ट. हा इथे काय करतोय? मी आधीच बजावलं होतं, हा माणूस जर का परत माझ्या घरात आला ना तर मी ह्याला पोलिसांच्या तावडीत देईन. प्लीज प्लीज तुम्ही मॅडम चिडू नका. मी तुमच्या घरात आलेलो नाहीये, उंबरठ्याच्या बाहेर आहे, तुम्ही बघा ना. आणि काय आहे, हे माझ्या क्लायंटचं घर सुद्धा आहे ना, म्हणून आलोय मी. हो ना ऐश्वर्या मॅडम? आणि जोडायचाही नाहीये मला कुठला संबंध या घराशी. ऐश्वर्या मेंदळेंची गाडी बिघडली त्यामुळे मी इथे आलोय. ऐश्वर्या, मॅडम गाडी रिपेअर झालेली आहे, ही गाडीची चावी आणि हे माझं बिल द्या आणि मला मोकळं करा. राजकुमार, तू इथे काय करतोयस? बुबलू, हे तेच राजकुमार आहेत का? हो. याची ही नवीन नाटकं सगळ्यांना कळावी म्हणून मी याला इथे बोलवलं.